नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली। त्यावेळी मते घेण्यासाठी भाजपने शेतकऱ्यांना 7/12 कोरा करणार म्हणजेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असे आश्वासन दिले होते। पण सत्ता स्थापन करून भाजपला आज 8 महिने झाले तरी सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा करीत नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे अशी मागणी करीत प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी आमदार आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। माजी आमदार कडू यांच्या आंदोलनात पाठबळ देण्यासाठी राज्यात सर्वत्र आंदोलन झाले। धुळे शहरात पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ रास्ता रोको आंदोलन केले। पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत बोरसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले। आंदोलनात उपाध्यक्ष मंदाकिनी जाधव, संजय विभांडिक, मनसेचे दुष्यंत देशमुख, प्रल्हाद पाटील, डॉक्टर प्रदीप पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी या ठिकाणी सहभागी झाले होते। आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला। पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करीत आंदोलकांना हटविले। त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली। माजी आमदार बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनात साक्रीतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले आहेत। साक्रीजवळील शिवाळी फाट्याजवळ आंदोलकांनी रस्त्यावर मोटारसायकली, बैलगाड्या उभ्या करून रास्ता रोको आंदोलन केले। शेतकऱ्यांची कर्जमाफी केलीच पाहिजे। भाजप आघाडी सरकारने निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी अशी मागणी करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। त्याचवेळी कृषी मंत्रीपदावरून माणिकराव कोकाटे यांना हटवावे अशी मागणीही करण्यात आली। शेवाळी फाट्यावर बैलगाडी घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत घोषणाबाजी करीत शेतकरी देखील सहभागी झाले होते। जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत प्रहार संघटनेकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा हा सुरूच राहील असे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। तहसीलदार साहेबराव सोनवणे आणि पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनात प्रहारचे जयेश बाबा, संजय पाटील, योगेश जाधव, दीपक जाधव, शशिकांत अहिरराव, नाना शेलार, कैलास बधाणे, सोमनाथ सूर्यवंशी, राहुल नांद्रे, राहुल गवळे, युवराज मराठे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले।